नमस्कार मित्रांनो, मनी ब्लॉग कुकणीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर बघू शकता आपण आलो चौपाटीला। बघू शकता आजूबाजूचा परिसर। हे जे समोर दिसतंय ते कोस्टल रोडचं काम चालू आहे। संध्याकाळचा व्ह्यू देखील बघू शकता। आणि मित्रांनो, कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही। तर हे जे ग्राउंड दिसतंय मित्रांनो, इथे आपण क्रिकेट देखील खेळायचो। तर काही दिवसांनी तेही क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी ते सर्व साफ केल्या जाईल। अजून तर कोणते खेळत नाहीत। कोस्टल रोडचं काम देखील बघू शकता। तर आपण असं स्ट्रेट सरळ चाललो। वारा पण खूप आहे। तिकडूनचा पण तुम्ही व्ह्यू बघू शकता। हे जे तुम्हाला खाली दिसत असेल मित्रांनो, ते पूर्ण वाळू आहे। जेव्हा सरळ गेला, स्ट्रेट गेला तो जुहू चौपाटीला गेला। पूर्ण हा एरिया आहे तो पूर्ण जुहू चौपाटी एरिया आहे। बघू कशा प्रकारे कोस्टल रोडचं काम देखील चालू आहे। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो। बघू शकता हे बघा, आतमध्ये रोडचं काम चालू आहे। तर हा पूर्ण जो स्पेस आहे मित्रांनो, हा पूर्ण जुहू चौपाटी आहे।
तर इथे खूप सारे क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी वगैरे संध्याकाळचे वगैरे येत असतात इकडे. बघू शकता. ते एरोप्लेन देखील बघू शकता मित्रांनो. बघू शकता नजारा. आणि हे जे तुम्हाला समोर जे झाडे दिसत आहेत नारळाची वगैरे, तिथे मेन रोडला ॲक्टर्स लोक वगैरे पण राहतात तिथे. त्यांचे देखील इकडे बंगले आहेत. जुहू बीचला तर खूप सारे ॲक्टर्स असतात इकडे. वारा तर खूपच आहे. तुम्हाला आता माहीत आहे बीचवर किती सारा वारा असतो. इकडे तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा घेऊन येऊ शकता. अदरवाईज तुम्ही देखील येऊ शकता. तर कोण नवीन असेल तर मित्रांनो एकदा नक्की विजिट द्या इकडे जुहू चौपाटीला. खूप बघण्यासारखं काही आहे. पूर्वी लाईटीची वगैरे सुविधा नव्हती एवढी प्रमाणात, पण आता लाईटीची वगैरे देखील सुविधा केलेली आहे. का बघू शकता तुम्ही, पूर्ण आता लाईटी लावलेल्या आहेत बीचवर. बघू शकता लाईटी देखील लावलेल्या आहेत. आणि जे एरोप्लेन येते हे तर हे सांताक्रूजवरून आलं एरोप्लेन, डोमेस्टिक एअरपोर्टवरून. तरी पूर्ण चौपाटीच आहे, जुहू चौपाटीच आहे. बघू शकता. आणि हा फूडपर्यंत जो स्ट्रीट तुम्हाला लाईटी दिसत आहेत मित्रांनो, हा वर्सोवापर्यंत गेला आहे पुढे. कॉर्नरने पूर्ण चौपाटीच आहे. आणि इकडे येण्यासाठी तर तुम्ही विलेपार्लेवरून देखील येऊ शकता किंवा सांताक्रूजवरून देखील येऊ शकता. बस देखील इकडे येतात किंवा अदरवाईज तुम्ही पर्सनली ऑटोने देखील येऊ शकता. अर्ध्या तासाची रेंजच्या अंतरावर आहे, एवढं काही लांब नाही स्टेशनपासून मित्रांनो. तर बघू शकता नजारा. तर बघू शकता मित्रांनो, आपण आहोत आता जुहू चौपाटीला. समोरचा नजारा संध्याकाळचे आता 6:30 झाले. बघू शकता.
लाईटीची वगैरे पण चांगल्या प्रमाणात सुविधा केलेली आहे. तर पूर्वी एवढीशी लाईटी वगैरे पण नव्हत्या, असा अंधार असायचा. तर आता बघू शकता पूर्ण बीचला लाईट लावलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो, जेणेकरून असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हा मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो. चला तर मग आपण पुढे जाऊया. खाली वालू देखील बघू शकता, पूर्ण एकदम स्मूथ आहे. जरी त्याच्यावर तुम्ही पडलात वगैरे काही केलं काहीच फरक नाही पडला. अशी वाळू देखील एकदम बारीक. आणि एकदा नवीन नक्की मित्रांनो व्हिजिट द्या इथे, फॅमिलीला घेऊन येता. अदरवाईज तुम्ही जर फिरण्यासाठी एखादा फ्रेंड बोला तर तुम्ही इकडे येऊ शकता. तर बघू शकता आता ओटी असल्यामुळे पाणी पण खूप आतमध्ये गेलं, नाहीतर कॉर्नरपर्यंत पाणी येतं. बघू शकता संध्याकाळचा नजारा. हे पूर्ण चौपाटी आहे. बघू शकता साईड भिंत देखील बांधलेली आहे. पूर्वी असं काहीच नव्हतं. तुम्ही कुठूनही देखील इथून येऊ शकता होतं पूर्वी, पण आता तुम्ही बाजारचं नाही राहिलं, पूर्ण चेंज केलेलं आहे. साईड भिंत वगैरे दिलेलं आहे कॉर्नरला. आता पूर्वी इथून येण्यासाठी मार्ग होते. आणि लाईटीची तर सुविधा खूप चांगली केलेली आहे. बघू शकता एवढा अंधार असून देखील बघा किती स्पष्ट दिसते मित्रांनो. व्ह्यू पण बघू शकता. वाळू देखील बघू शकता किती मऊ स्मूथली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो, जेणेकरून असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ काढायला जरा प्रोत्साहन मिळेल. खूप वारा असल्यामुळे तुम्हाला आवाज देखील फार स्लो येत असेल मित्रांनो. वारा खूपच आहे. संध्याकाळचं तर खूप प्रमाणात या साईडला वारा असतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला आपला शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.